अरे पांडुळा माझं काय फटके देऊ का तुला? ए छडी कुठे माझी? जास्त बोलतो काय तू? हसतो काय? कुठे रे तलवार कुठे माझी? रील्स आणि मी का करू हे माझ्यासाठी लय मोठा प्रश्न होता. कुठलाही कलाकाराला एक वाटत असते, स्वप्न असतं की आपण एका सिनेमात असावं ज्या लोकांना मी फक्त टीव्ही वरती पाहायचो. ते लोक माझी रील पाहतात. हेलो का हुआ? हमको नहीं मालूम, हम नहीं आ सकते. का हुआ? झाले हार फुलं घालून झाले तर कुठेतरी नोकरी धंद्याचं बघा अजून सुद्धा वाटत. तर मग तुम्ही दाजीने एवढं का छळता? हा असा का बोलला किंवा हा असा का चलत होता, मग हे आम्हाला गोष्ट तयार करायची. आणि ती भाषेमुळे लोकांना पण वाटायला लागलं अरे भाषा भारी भारी. त्यांनी झाडावर चढवलं, तू म्हणजे तुझी जिंदगीच आमच्याकडे, तू उद्याचा स्टार आहे. लागन केल्यानंतर मला विषय झाला. नमस्कार मित्रांनो, हॅलो गाईज, कसे आहात? मी प्रसाद महाजन तुमचं स्वागत करतो द स्पेशल कॉर्नर मराठीच्या आपल्या एका नवीन एपिसोडमध्ये. सो तुम्हाला इंटरव्ह्यू बघून लक्षात आलं असेलच की आज आपल्या शोवर आपल्या गप्पा मारण्यासाठी कोण आहे. सो महाराष्ट्राचा आपला लाडका रील स्टार नेता गीता या फिल्ममधील वज्रमुठ, तसंच आपण ज्यांना अहिल्यानगरचं भूषण, अहिल्यानगरची शाळ म्हणू शकतो, असे आपले सगळ्यांचे लाडके इन्फ्लुएन्सर विराज औचित्य दादा. सो आज आपण विराज दादांबरोबर त्यांच्या कंटेंट क्रिएशन जर्नीबद्दल, त्यांच्या कॅरेक्टर्सबद्दल, त्यांच्या फिल्मबद्दल, त्यांच्या नाटकाबद्दल अशा खूप साऱ्या प्रमाणावर. सो लेट्स एन्जॉय दिस पॉडकास्ट. लेट्स गो. सो विराज दादा, तुमचं स्वागत आहे द स्पेशल कॉर्नर मराठीवर. नमस्कार. सो आम्ही इतके ज्यांची रील्स बघतोय ना, ते आज आपल्या शो आले तर खूप जास्त आनंद झाला आज मला. सो तुमच्याकडे बरंच काही जाणून घ्यायचं आहे. तर मग सगळ्यात आधी तर तुमची फिल्म गेली मागच्या वर्षी, तर नेता गीताबद्दल त्यात तुमचा रोल काय होता किंवा नाही का, त्याचा कसा अनुभव तुमचा ते सांगा थोडं सांगाल. मी कास्टिंग पासून सुरुवात करतो. कास्टिंगच्या अगोदरपासून बोलतो जरा थोडंसं. मी गेले म्हणजे बरेच वर्ष झाले मी थिएटरमध्ये काम करतो, नाटकात काम करतो. माझी सुरुवात पथनाट्यापासून झाली आणि हे सगळं करत असताना एक अभिनयाचा किडा, म्हणजे कुठलाही कलाकाराला एक वाटत असतं, एक स्वप्न असतं की आपण एका सिनेमात असावं, त्यात आपण कुठलं तरी छान कॅरेक्टर करावं आणि आपलं स्वप्न ते पूर्ण होईल. तसं मला पण एक किडा माझा वळवळत होता की भविष्यात आपल्याला सिनेमातच काम करायचं. आणि मी मुंबईला राहिलो, मी पुण्यात राहिलो, मी स्ट्रगल केलो खूप. मी ऑडिशनच्या रांगेत थांबलो, मी मुकेश छाबरापर्यंत पोहोचलो. मुकेश छाबरासारखे अनेक कास्टिंग डिरेक्टर तिथपर्यंत माझा प्रवास झाला. पण असा आपला अवतार गावाकडून आलेलो, बरोबर कुठे मुंबईला पुण्याला कुठे जरी गेलो मी कलाकार आहे, मग आपल्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन चेंज होतो, कारण आपण गावाकडे आपलं राहणीमान सगळं वेगळं असतं, बरोबर. तर मला पण तिथं काही गोष्टी माझ्या बाजूने जरा कमकुवत होत्या, ते घडल्या माझ्यासोबत. आणि स्ट्रगल करता 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 मला काही कामं मिळाली नाही. मी सिरियल्स पण केल्यात, 15-15, 20-20 दिवसांचे ट्रॅक पण केले. आणि सोशल मीडिया आलं, हे माध्यम होतं, म्हणजे अगोदरपासून सुरूच होतं. पण रील्स आणि मी का करू हे माझ्यासाठी लय मोठा प्रश्न होता, कारण मी नाटक करायचं. नाटक कमवत झाली हो, आणि मी का करायचं बाबा, हे आपल्याला नाही जमणार आहे. पण मी मध्ये एक सिरियल करत होतो, माझं सिरियलचं काम संपलं आणि मी नगरमध्ये आलो. तो पोरांची नाटकाची प्रॅक्टिस चालू होती आणि ट्राय म्हणून एक केलं मी. ते माध्यम ठरलं माझ्यासाठी, चांगल्यासाठी ठरलं आणि मी नकळत आलो यात. पण यात माझा फायदा असा झाला की मी रील करता 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 मी इतक्या मोठ्या लोकांपर्यंत पोहोचलो, ज्या लोकांना मी फक्त टीव्ही वरती पाहायचो. ते लोक माझी रील पाहतात. त्यांचं शूटिंग चालू असताना मध्ये ब्रेक मिळाला किंवा आज त्यांना सुट्टी, म्हणजे असं असं समजायचं की बाबा रोज त्यांचं काम चालू आहे, आज त्यांना सुट्टी आहे, तर या सुट्टीच्या दिवशी ते मला पाहतात आणि हसतात. ही किती मोठी गोष्ट आहे माझ्या. ही मोठी मोठी ऍक्टर लोक पाहतात. आणि तसंच त्याच मार्फत माझी एक मैत्रीण होती, ती एका सिनेमासाठी काम करत होती आणि तिने त्यांना प्रोफाईल दाखवली डिरेक्टरला आणि त्यांना मी खूप आवडलो. 2-3 ऍक्टर होते जे आता मराठी इंडस्ट्रीत काम करतात. ते ऍक्टर होते, त्यांच्यासमोर माझा फोटो ठेवला आणि ते बोलले की यांना नाही, आपण यालाच घेऊ, त्यांचे नावं नको घ्यायला, त्यांना तुम्ही पण पाहता मी पण पाहतो. आणि मग त्यांनी मला सिलेक्ट केलं. तिथून माझा प्रवास सुरू झाला. मग मी त्याच्या अगोदर मी कामं केलेली आहे, म्हणजे मी 2-3 फिल्ममध्ये कामं पण केली.
पण ती नशिबाने ती प्रोड्युसरच्या कुठल्या गोष्टींमुळे तिला म्हणजे रिलीज नाही झाली ती. रिलीज नाही झालं. इथं खूप मोठा ब्रेक होता माझ्यासाठी. खूप मी सेकंड लीड होतो. बरोबर. मी वजरमुठ नावाचा कॅरेक्टर करत होता आणि मी सेकंड लीड होतो त्यात. हिरोचा मित्र होतो. चुगल्या लावणं, मित्रांना दारू पाजणं, मुलींना त्रास देणं. त्रास म्हणजे कुठल्या वेगळ्या ह्यानी नाही. पण राईट. ही आपल्या आयुष्यात आली पाहिजे. टिपिकल मित्र असतो आपल्या आयुष्यात तसा. हां, त्याला वाटतं की सगळं माझंच पाहिजे. तसं ते कॅरेक्टर होतं. जो की मी खऱ्या आयुष्यात नाही तसा. ते कॅरेक्टर मला करायला भेटलं आणि मजा आली सेटवर. जवळपास 100-150 लोकं कामं करीत होते. एक वेगळीच मजा. फिल्म म्हणजे ते मला वाटलं आता जिंकलोय आपण. फिल्म करणं एक स्वप्नासारखं असू शकतं. नाही यार. आणि मग आता तोच प्रश्न पुढे नाही का, की फिल्ममधली वेळ जादा किंवा रील्समधली आणि आमच्या समोर बसलेली यात काही फरक आहे का एकसारखेच आहेत? नाही. कधी फिल्मचं पण सांगा आणि थोडं रील्समधलं पण सांगा. हां. दोन्ही वेगवेगळ्या टोकाची कामं आहेत. आता मी जसा तुमच्या समोर बसलोय का, मी असाच आहे शांत. सगळ्यांना म्हणजे आपलंसं करणारा, मन मिळावं, माझ्या मनात नसतं, काय नसतं. तुम्ही जर मला आत्ता 2 शब्द बोलले ना, तर मी तुम्हाला सगळं देईल माझं. तुम्ही उद्या जर मला गेले धोका देऊन, मी रडत बसणार, असा आहे मी. हां, तर कुणी फायदा नका घेऊ माझा भविष्यात. असं आहे, साधा म्हणजे साधा सरळ आहे. कॅरेक्टरमध्ये वाटत नाही की एवढं शांत असतं. नाही, कॅरेक्टरमध्ये ते माझं काम झालं. आपण त्याला काम मी जे काम करतो रील्समध्ये म्हणा, फिल्ममध्ये, सीरियलमध्ये जे काय नाटकातलं ते फक्त माझं काम आहे. बरं मग तो तुम्ही छंद होता. नाटकाचा विषय काढला तर मग म्हणजे पहिलं नाटक कोणतं होतं? पहिलं मी जानता राजा नावाचं एक नाटक केलं होतं, जानता राजा. हां, ते आपल्या नगरमध्ये आहे ना, न्यू कॉलेजचं जे माहिती असतं, त्या ग्राउंडवरती ते जानता राजा नावाचं जे नाटक होतं, जे महानाट्य होतं. जवळपास 200 ते 300 कलाकार त्यात कामं करत होते. आणि त्याचं पेपरला एक कात्रण आलं होतं, की ह्या नाटकासाठी कलाकारांची गरज आहे. मी त्यांना फोन केला, मला बोलवलं आणि मला त्यात म्हणजे काम करण्याची संधी मिळाली. त्यात म्हणजे लिप सिंगवर नाटक होतं. म्हणजे ऑलरेडी ते सगळं सेट तयार होता त्यांचा आणि ते रेकॉर्डिंग होतं सगळ्या गोष्टी त्यांच्या. मग आम्हाला फक्त लिप सिंग करायची होती. ते माझं पहिलं नाटक होतं. पण एक प्रवास सुरू झाला. पुढं भविष्यात मला नाटकाचे वेगवेगळे ग्रुप मिळाले. मी त्यांना जॉइन झालो आणि माझा नाटकाचा प्रवास सुरू झाला. नाही मग नंतर नाटक ते तुमचं अजून कमर्शियल नाटक होतं. तर मग तेव्हापासून ते तुमचं कंटेंट क्रिएशन हा प्रवास थोडा सांगा ना थोडक्यात आम्हाला? हं, कारण शक्यतो नाटकं करून कंटेंट क्रिएशनमध्ये लोकं फार कमी येतात. हं. काही आता काय होतं, नाटक म्हणजे एक पाया आहे. एक बेसिक बाजू आपली मजबूत. कुठलाही नट हा चारी बाजूने स्ट्राँग असला पाहिजे. त्याला गाणं पण गाता आलं पाहिजे. त्याला छान वाजवता पण आलं पाहिजे. आणि तो अभिनेता पण उत्तम पाहिजे. मग त्यासाठी काय नाटक ही गोष्ट खूप महत्त्वाची आहे. तिथं काय होतं 15-20 दिवस माणूस रोज प्रॅक्टिस करतो. सतत घासत असतो. घासत म्हणजे जे कोणी नाटकाचे लोकं पाहत असतील त्यांना माझे शब्द कळतात. मी नाटकाची भाषा बोलतो. घासत म्हणजे त्यांचे वारंवार त्या कॅरेक्टरवर काम होतं. ते त्या भाषेवर काम होतं. समजा मी इथला आहे आणि माझा आणि बिहारचा काही संबंध नाही. तर मी रोज ते कॅरेक्टर करतो आणि मी हेलो, क्या हुआ? हमको नहीं मालूम, हम नहीं आ सकते. क्या हुआ? अच्छा, हम बहुत प्रेम करत है आपसे. हे कसं होतं? हे तिथून येतं. रोज, रोज म्हणजे 8-8 मी तर मला नाटकाचे म्हणजे नाटक म्हणलं ना, मी आता लय लांब आहे नाटकापासून. म्हणजे आता पण मला हे फील होतं नाटक. म्हणजे आता मी तुमच्यासमोर भरून आलोय. मला सगळं जुनं आठवलं माझं. म्हणजे जवळपास झाले 2013 पासून मी काम करतो नाटक. 13 ते 22 पर्यंत मी काम केलं नाटकात. शेवटचं 22ला केलं. शेवटचं माझं ऐ नावाचं नाटक होतं. इतकं काम केलं. पण एक भूक असायची, की हे करत असताना मला कुणीतरी डिरेक्टर, कुणीतरी लेखक मला पाहिजे. खूप प्रयोग झाले आमचे. पुण्यात, मुंबईत जिथं नाही तिथं फिरलो. छोट्या-छोट्या ते आता उस्मानाबादचं काय नाव आहे? अ, धाराशिव ना? धाराशिव. धाराशिव सारख्या म्हणजे वेगवेगळ्या टोकात जाऊन आलो, कोकणात जाऊन आलो. सगळीकडं म्हणजे नाटकाचे आमचे प्रयोग असायचे. आणि वाटायचं आणि छान ज्यांना आपण टीव्हीत पाहतो ते लोकं आमचे प्रयोग पाहायला असायचे आणि ते यायचे, कौतुक करायचे. छान केलं काम. ते एक फिलिंग वेगळी असते. लोकं आपलं कौतुक करतात ना आणि ज्यांना आपण आयडॉल म्हणतो किंवा ज्यांना पाहिलेलं आहे आपण स्क्रीनवर, ते जेव्हा येतात तुमच्याकडे आणि म्हणतात, की तुझं काम चांगलं आहे, तेव्हा जास्त आनंद होतो आपल्याला. आणि नाटक म्हणा नाही का, की एक फिल्म किंवा सेलपेक्षा नाटक जास्त शिकून जातं. कारण लाईव्ह असतं सगळे त्यातच तुम्हाला लाईव्ह करायचं तिथं. ती जोक लाईव्हमध्ये तिथं चुकला तो चुकला. चुकला. तिथं रिपीट नाही. काहीच नाही. आता आपलं कसं
फिल्म म्हणा आपले एडिट करतायत. आता आपलं आपलं आत्ता शूटिंग चालू आहे. मला जर वाटलं, की थांब मी इथं बोलतोय किंवा तुम्ही असं बोल हां, कट होतं. तोही चालतो. एकदा माणूस सुरू झाला, की शेवटपर्यंत त्याला ते न्यायचंच आहे ते. हो. काय तर पहिली रील आठवते कोणती होती आणि त्याला किती व्ह्यूज होते? Instagram. पहिली रील माझी ती मला वाटतं शांता मंदाचीच होती. आपला नगरचा जो ब्रिज झाला होता. खासदार साहेब होते, विखे पाटील त्या काळातच. तो ब्रिज तयार झाला होता आणि त्यावरतीच मी आणि माझा मित्र ऋषी हरळ आम्ही दोघांनी मिळून एक कंटेंट बनवला होता. तो ते माझं पहिलं काम रील्स आणि तो व्हायरल झाला. लोकं ओळखायला लागले आणि तेच पाहिजे होतं. जे की नाटक पण तेच होतं, की लोकं पण ओळखायची, भेटायची. पण ते लिमिटेड ऑडियन्स होता. तेच 500 लोकं, 400 लोकं जे कोणी बघणार होते तेवढेच होते. पण इथं काय झालं, हे माध्यम असं होतं, की लगेच काही सेकंदात लांब म्हणजे ह्या टोकाचा माणूस त्या टोकापर्यंत इथपर्यंत गेलं ते लोकं ओळखायला लागली. शांता नावाचं जे कॅरेक्टर होतं ते 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 सगळ्यात पहिले होतं. हां. बरं मग आता म्हणजे तुमची घरची परिस्थिती फार काही चांगली नव्हती. तर मग त्यावेळेस घरच्यांची रिएक्शन काय होती जेव्हा तुमची एक रील व्हायरल झाली? नाही, ते आता घरच्यांची रिएक्शन म्हणजे घरच्यांना अजून पण वाटतं. आत्ता पण वाटतं, की हिने कुठेतरी नोकरीलाच असावं. काहीतरी करावं. माझ्या घरच्यांना पण वाटतं. सेम. म्हणजे आपल्या घरच्यांना त्यांच्यासमोर कलेक्टरनी जरी आपलं स्वागत केलं, एखाद्या मोठ्या मंत्र्यांनी जरी आपला सत्कार जरी केला ना, तरी त्यांना वाटतं, की बाबा झाले हार फुलं घालून झाले, तर कुठेतरी नोकरी धंद्याचं बघा. पण अजून सुद्धा वाटते. बरोबर. आज माझं लग्नाचं वय आहे. अजून सुद्धा त्यांना वाटतं मी कुठेतरी करायला पाहिजे. सेम, सेम, सेम. आमच्या घरी पण हेच चाललं असतं. फक्त मी तेवढ्या लेव्हलला नाही. आता तुम्ही तेवढ्या लेव्हलला गेलात. म्हणजे तुम्ही बघू शकता ना, एक फॅमिली घरी की नाही मला हे करायचं ह्याच्यामध्ये. मी अजून त्या लेव्हलला नाही आहे. बरं मग बरं तुमची जेव्हा एखादी तुम्ही रील बनवता, मग त्याची प्रोसेस काय असते? म्हणजे काय म्हणजे विचार करता की अशी रील लिहिता वगैरे कसं काय होतं? अ, एक विचार येतो डोक्यामध्ये, की असं काहीतरी होऊ शकतं. मग कुठलाही समजा मी जालू मामा जर कॅरेक्टर करत होतो. जालू मामा मी कुठेतरी पाहिला असतो माझ्या अवतीभोवती किंवा बबन नावाचं कॅरेक्टर मी अगोदर करायचो. बबन नावाच्या आपल्या अवतीभोवती इतके पिलेले लोकं असतात. बेहुदा लोकं. काही नसताना शँटिंग मारतात, हवा करतात. काहीच नसतं त्यांच्याकडं. त्यांच्या आयुष्यातच काही नसतं. त्यांचे स्वतःची मुलं-बाळं पण नसतात. पण ते इतकं मास दाखवतात का जसं काही त्यांनी जगच जिंकलंय. तुला 0 मिनिटात हे करीन, तुला हे करीन. ते लोकं आजूबाजूला असतात. मी ते पाहतो. हेच मी नाटकातून शिकलो, की नाटकात असं आहे, की ऑब्झर्वेशन खूप गरजेचं आहे. बरं आहे. आपल्याला जर एखादं कॅरेक्टर करायचं, तर आपण त्याचा अभ्यास करणं गरजेचं आहे. ते तिथून माझं व्हायचं. जे आमचे वर्कशॉप पण असायचे, जेव्हा मी नाटकात काम करतो. वर्कशॉपमध्ये काय व्हायचं, की जा बाबा तुला अर्धा तास देतो. तुला आता रस्त्यात जी कुठली बाई दिसते किंवा जो कुठला माणूस दिसतो, जो पहिला, त्याला नीट बघ, त्याचं ऑब्झर्वेशन कर आणि ते आमच्या समोर प्रेझेंट कर. प्रेझेंट केल्यानंतर हा असा का बोलला किंवा हा असा का चालत होता. मग हे आम्हाला गोष्ट तयार करायची. मग याची लिखाणाची प्रोसेस पण वाढते, की बाबा हा हे वाक्य का बोलला असेल? असं बोललाय का? का? मी का जाऊ तिकडं? हे जर वाक्य बोलला असेल तर हा त्याच्या बायकोला म्हणा किंवा त्याच्या मुलांना किंवा त्याच्या मित्राला असं कुणाला तरी उद्देशून बोलला असेल, मग ती गोष्ट तयार करायची आणि ती तिच्या समोर प्रेझेंट का करायची. बोलला असेल किंवा त्याच्यामागे काय झालं असेल त्याची हे सगळं तयार करून मग ते ते समोर प्रेझेंट आणि त्याने काय होतं एक नट म्हणून माणूस तयार होतो तिथं हळू-हळू. म्हणजे आजही तुम्ही कुठलाही थिएटर करणारा माणूस जो आता रील्स करतोय किंवा काय, हे काय वाईट नाही. नाही. रील्स करतोय. त्याला आत्ताही तुम्ही 600 लोकांसमोर जरी बोलायला लावलं ना, तेवढ्या ताकदीने बोला. जे लिप सिंक करतात ना, त्यांना उभं करा तुमच्यासमोर. होतं. आता असं होईल. तर मग तुमचे आता काही कॅरेक्टर्स आहे आपल्याकडे समजा बीच कोहली झालं. तर मग ते तुम्ही इतकं कमाल करता ना, म्हणजे असं वाटतच नाही पाऊल की खरे समोर नाही आहेत आपल्या. हां. तर मग ते कसं सुचलं म्हणजे म्हणजे हे कॅरेक्टर उभं करावं हे कसं सुचलं किंवा हे कसं जमत गेलं? आता मी मगाशी नाही का सांगितली ऑब्झर्वेशनचा भाग आहे. बिचकुले हे कॅरेक्टरच वेगळे आहे. वेगळं आहे. हां, म्हणजे ते पहा ना म्हणजे सलमान खान सारख्या माणसाला डायरेक्ट टार्गेट असतो त्यांचा. बरोबर. त्याच्यानंतर हा माणूस म्हणजे आपण काहीतरी त्यांच्याकडून शिकलं पाहिजे, की घाबरतच नाही. बरोबर आहे. अजिबात नाही. आपण लोकशाही म्हणतो, तर का घाबरायचं? हा माणूस कुठपर्यंत जातो, कुठल्या लेव्हलने जातो, हा कॉन्फिडन्स कुठून आहे, काय आहे? इतके व्हिडिओ त्यांच्या व्हायरल आहे. हा माणूसच वेगळा आहे. मला मग ते वेगळे लोक लय आवडतात. हा खरं आहे. काय बाबा यांच्यात हे काय आहे? आणि आज छोटं पोरगं त्यांना ओळखतं. बरोबर आहे. काय पाहिजे?
आपण जन्माला आलोय सामान्य कुटुंबात, आपल्याला कोण ओळखतं? आपले आई वडील, संपला विषय. मित्र शेजारचा, संपला विषय. पण जग ओळखणं लय मोठी गोष्ट आहे. आणि तो माणूस इतका प्रचंड व्हायरल आहे, इतका व्हायरल आहे, खूप व्हायरल आहे. मग ते असे लोक जे असतात ना, ते मला आवडतात, की हे असं काय? किंवा यांचं आपण करून बघायचं का? मग काय झालं, माझा एक मुंबईचा एक मित्र आहे. आणि त्याच्याशी फोनवर बोलत होतो, की "आयला 2-3 कॅरेक्टर आणायचेत मला." म्हणजे माझं जर पेज पाहिलं ना तुम्ही, मी वेगवेगळे कॅरेक्टर करत असतो नेहमी. ते वेगळं कॅरेक्टर करायचं आणि समोर आहे ना टीव्हीवरती बिचकुल्यांचं काहीतरी येतं. मला वाटतं ते बारामतीला उभे राहिले होते. हा हा बरोबर. हां. तर ते पवार साहेबांच्या विरोधीच काहीतरी उभे राहिले होते आणि समोर टीव्हीला ते लागलं आणि मी फोनवर बोलत होतो. मी समोर पाहिलं म्हणलं, "अरे!" त्याला मित्राला सांगितलं म्हणलं, "आपण चर्चा करू." म्हणलं, "जरा काम आहे." म्हणलं. मी पाहत बसलो म्हणलं, "अरे! हे आपण आणलं पाहिजे, हे आणलं पाहिजे, एकदा करून बघू." मग बिचकुले नगरचा. नगरचं. मग कसं करता येईल? नगरमध्ये काय होईल? काय होऊ शकतं? आपल्या नगरमध्ये काय फेमस आहे? मावा फेमस आहे. मावावर काय बोलावं? कसं बोलावं? काय वागावं? त्याचा अभ्यास केला आणि दुसऱ्या दिवशी मी ते कॅरेक्टर लगेच करायला घेतलं. दुसऱ्या दिवशी नगरचा व्हिडिओ बनवला, नगरचा बिचकुले. मग याचं नाव काय द्यायचं? त्यांचं अभिजित बिचुकले, तर मी केलं अंबादास बिचकुले. असं एक आपसुक-पुसट नाव केलं तयार आणि ते व्हिडिओ समोर आला सगळ्यांना आवडायला लागला. इतका आवडायला लागला, की साताराचे लोकं सुद्धा मला आजही म्हणतात, "तुम्ही राव, ते म्हणजे तुम्ही वेगळंच करता राव, भारी वाटतं तुमचं ते." आम्हाला असं वाटतं, की आमच्या समोरच आहे ते. खरंच स्वतःच आहे. ओके. सो तर मग एक रिक्वेस्ट आमच्याकडून आहे, की आता बिचुकले इथं ऐकायला आम्हाला मिळालं पाहिजे. काय पांडुळा, माझला काय फटके देऊ का तुला? ए छडी कुठे आहे माझी? जास्त बोलतो काय तू? हसतो काय? कुठे रे तलवार, कुठे आहे माझी? वाह, 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 वाह! कमाल, 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 कमाल. असं ओके. म्हणजे असं खरंच नाही वाटत. आता ते केस नाहीये तरी पण मला असं वाटतं, की खरंच तुम्ही बोलून राहिले. केस असते तर मग ते रिअलिस्टिक खरंच पूर्ण एकदम वाटलं असतं. ओके. तर मग शांताबाईचं कॅरेक्टर कुठून सुचलं? शांताबाईचं प्रत्येकाच्या कुटुंबात एक कुणीतरी असतं कॅरेक्टर. आपली आजी असते, आपली आत्या असते, आपली आई असते. आपली आई शेजारी जाऊन जेव्हा बडबड करते किंवा शेजारची कुणाची तरी आई आपली तर जेव्हा घरात येऊन बडबड करत असते ना, तेच मी पाहत असतो. गल्लीत गावाकडे राहणारा पोरगा मी. मला अवतीभोवती जे कॅरेक्टर दिसतात तेच मी प्रेझेंट करत असतो. शांताबाई प्रत्येक घरात आहे. आपल्या घरात जरी शांत असली तरी ती बाहेर जाऊन तिला काय उचापत्या करायचं तेव्हा जे जे काही करायचं ना ती बिचारी करत असते ना तसं. प्रत्येक घरात तसं कॅरेक्टर आहे. मग आपल्या आजूबाजूच्याच गोष्टी मी प्रेझेंट करण्याचा प्रयत्न केला. बाकी काय नाही. तशीच आली शांताबाई. आणि ते प्रचंड गाजला. हां. ओके. सो तर मग तुम्ही दाजीने एवढं का छळता हो? म्हणजे तुमच्या रील्समध्ये? म्हणजे हा प्रश्न चांगला विचारायचा प्रश्न आहे. आहे. कारण ते आम्ही लोकांना बघतो ना, की आवडायला दाजी लागलं. कंटाळले आता. दाजी आता टेन्शनमध्ये असतात. काय होईल पुढच्या वेळेस? दाजी पण आता मला त्रास द्यायला लागले. रिसेंट मी व्हिडिओ टाकायला लागलो त्याचे. हो. दाजी तुम्ही काय केलं त्यांच्या? त्रास दिला मी त्यांना आणि ती घरातली गोष्ट आहे ना, मेवणा जरा नालायक असतोच. म्हणजे प्रत्येकाचं नाही, पण माझ्या जेवढे अवतीभोवती लोकं आहेत, त्यांच्यात मी काही कुटुंबातल्या काही गोष्टी पाहिलेल्या. मेवणा दाजीला काहीतरी टाकत असतो किंवा चुना लावणं म्हणा किंवा काय म्हणा. आपल्याच गोष्टी मी दाखवण्याचा प्रयत्न केला. नात्यातली गोष्ट म्हणजे तो पण आत्ता असं झालं, की त्या व्हिडिओमुळे आहे ना, जेवढे मेव्हणे आहेत तेवढे दाजींना पाठवते. जेवढे दाजी आहेत महाराष्ट्रातले तेवढे मेव्हणे पाठव, जर तू असंच केलंय. काहींचे जे व्हिडिओ झाल्यानंतर असं पण होतं, "अरे बापरे! हे सेम माझ्यासोबत झालंय. माझ्या मेव्हण्यानं मला असंच चुना लावला नाही." बायकोचा भाऊ असल्यामुळे ते जरा जीव लावण्याचा प्रयत्न करतात, पण हा बिचारा जास्त फायदा घेतो. ओके. असं आहे. सो तर मग हाच प्रश्न नाही का पुढचा, की आपलं जे अहमदनगर शहर आहे, सॉरी अहिल्यानगर आता. सो अहिल्यानगर शहराचे नाही का आपला एक टोन वेगळाच असतो. आपलं भो वगैरे चालतं. तर मग हे तुमच्या ह्याच्यामध्ये किती फायदे असतील हो तुम्हाला? तर असं काही प्रकार आहे का? लोकांना भाषा आवडते. आपल्या भाषेमुळे आपलं अहिल्यानगर समजलं लोक. समजलं. हे काही लोक आहेत. हे इकडचे म्हणजे कुठं आपल्या नगरचे, अहिल्यानगरचे. अहिल्यानगरचे. आपली भाषा प्रेझेंट झाली. आपलं अहिल्यानगर समोर आलं आणि लोकांना अगोदरच अहिल्यानगर म्हणजे अहिल्यानगरच आहे, माहीतच आहे सगळ्यांना. पण भाषेमुळं ते आणखी जरा आणि ती भाषेमुळं लोकांना पण वाटायला लागलं, "अरे भाषा भारी आहे, भारी आहे. अरे बघी भाषा आहे आपली." नगरी म्हणजे मजा आहे, भाषेची आहे. त्यामुळे लोकांना ऐकायला पण भारी वाटतं. ओके. सो तर मग मग तुम्ही थिएटर पण करता, सिनेमा पण करता, सोशल मीडिया सुद्धा हँडल करता. तर मग सगळ्यात जास्त नाही का एक्साइटमेंट कुठे वाटते काम करताना? सगळ्यात जास्त सिनेमाच. सिनेमास.
काम म्हणजे माझ्याच वेगळी. का बरं पण ते आणलं? म्हणजे कुठल्याही नटाला जर तुम्ही विचारलं ना, ज्याचं थिएटरचं बॅकग्राऊंड जरी नसलं ना, जो रील्स करतोय किंवा काहीतरी करण्याचा प्रयत्न करतोय ऍक्टिंग क्षेत्रात, एक नट म्हणून, तर त्याला ते फिल्म हा माहोलच वेगळा आहे. फिल्म म्हणजे जरा वेगळीच मजा आहे, वेगळीच गोष्ट आहे आणि तिचं प्रेझेंट होणं, आपल्यासमोर 100 लोक असतात, त्यांच्यासमोर काम करणं, त्याच्यानंतर सिनेमा जेव्हा येतो, सगळं ती गोष्टच वेगळी. बरोबर. बरं मग आता जर तुम्हाला नाही का एखाद्या फिल्म इंडस्ट्रीमधल्या ॲक्टर बरोबर काम करायचं किंवा ॲक्ट्रेस बरोबर काय तुमची समजा तुम्ही तर तुम्हाला मग कोणत्या ॲक्टर बरोबर काम करायला आवडेल? नाही, माझी म्हणजे पहिल्यापासून इच्छा आहे. तर मराठी मराठी याच्यात जर काम करायचं झालं मला, मराठी सिनेमात, तर अशोक मामांसोबत मला काम करायला आवडेल. आणि कित्येक कमेंट अशा आहे, की नाही का, तू अशोक मामांसारखाच काम करतोय किंवा तू असं जातोय, किंवा मी आणि माझा मित्र जो ऋषी आहे, आमच्या दोघांच्या पण व्हिडिओला कमेंट असतात, तुमची जोडी म्हणजे लक्ष आणि अशोक मामा. हां, तेच वाटतं. तर एवढा दिग्गज कलाकार आहे आणि त्यांच्यासोबत काम करण्याची संधी जर मला मिळालीच, मी वाजवून टाकेल सगळं. अशोक मामांसारखं लेजेंड हम्म. फार अवघड आहे. त्यांना पाहूनच शिकतोय. शिकतोय आपण. लहानपणापासून त्यांना पाहूनच शिकत आता कामच चालू आहे आपलं. सो तर मग एक क्षेत्र निवडायची जर वेळ आली तर ॲक्टिंग का सोशल मीडिया? सोशल मीडिया ऍक्टिंग. आता सोशल मीडिया नव्हतं तरी ऍक्टिंगच करत होतो. बरोबर आहे. आधीपासून तुम्ही थिएटर करता. हा, मी आत्ता पण आत्ता जरी बोलतोय आपण किंवा आपण त्यांनी घरात जरी काही खोटं बोलत असाल ते ऍक्टिंगच आहे तुमची. बरोबर आहे. त्यांच्या आयुष्यात ऍक्टिंगच करताय. करत आहे. बरोबर. तुम्ही किराणा आणायला गेलाय, हा, आणि थोडेफार पैसे तुम्हाला तुमचे वाचवायचे, चुकवायचे किंवा नंतर द्यायचे, तर तुम्ही ते ऍक्टिंगच करता ना. करत आत्ता नाही, उद्या देतो, हाय तुमच्या खिशात. द्यायची नाही. ऍक्टिंगच आहे ती. ती आपण जेव्हा माणूस जन्माला आलाय रडतच आलाय बिचारा. तो आवाज आलाय, त्या सगळ्या गोष्टी आल्यात, ते लहानपणी शाळेत जाताना पण ॲक्टिंग आपण ऍक्टिंगच करत होतो. शाळेत आणि आता पद्धत आपण सरांना खोटंच बोलत होतो ना, की मी काल आजारी होतो किंवा मी आत्ता आजारी, मला जमणार नाही, ग्रहपाठ पूर्ण नसल्यावर. मी तर लय वेळा केले ते. म्हणजे प्रत्येकाने केलेलं आहे ते, तुम्हीच नाही. आम्ही पण तेच केलेलं आहे. सो तर मग असं काही झालंय का की एखादी रील टाकली आणि कॉन्ट्रोव्हर्सी आली? असा कोणता प्रसंग आहे? झाली ना. एका रीलमध्ये ना, मी बंदूक यूज केली होती. नकली होती आणि टाकल्यानंतर एका खूप मोठ्या नेत्याच्या पीएचा मला फोन आला. हं. की नाही, सॉरी, फोनच्या अगोदर आहे ना, त्याचे मला मेसेज आले, की हा व्हिडिओ डिलीट कर, उद्या तुझ्यावर कारवाई होणार. मग मी इग्नोर केलं, म्हटलं मला माहित नाही हा कोण आहे. त्याच्यामुळेच मोठ्या मोठ्या नेत्यांसोबत फोटो, मला काय करायचं, असं रोज मला लाखो मेसेज कर. मी इग्नोर केलं त्याला. आणि माझे एक मित्र आहे PSI, त्यांना मी फोन केला. त्यांना म्हटलं, सर असं असं होतंय माझ्यासोबत, मला मेसेज येत आहेत की बाबा व्हिडिओ डिलीट कर, तुझ्यावर कारवाई होणार आहे, कारवाई होणार आहे. तर ते म्हणलं, नको टेन्शन घेऊ, इग्नोर कर. खाली लिही की ही बंदूक नकली आहे किंवा मी एंटरटेनमेंट म्हणून हा व्हिडिओ केलेला आहे बाबा, बाकी रीतसर काय नाही. इतकं झालं ते. इतकं झालं की काही पोलिसांचेच मला आता फोन यायला लागले. हा व्हिडिओ डिलीट, काहीच नव्हतं त्याच्यात. मी एक अण्णा नावाचं कॅरेक्टर केलं होतं आणि मी माझं करत होतो. व्हिडिओ टाकला, त्यांचे फोन यायला लागले. फोनमध्ये त्यांचं तेच म्हणणं होतं की बाबा व्हिडिओ डिलीट कर. इतकं झालं तर मी परत त्या PSI साहेबांना फोन केला, सर आता मला इकडनं पण फोन येणार काय, ते आता तुला वैताग होतोय का? म्हणलं हा, मला आता त्रास व्हायला लागला. पण ठीक आहे, जाऊ दे, असंही तुझे व्ह्यूज किंवा काय ते तुझं चालूच आहे ना, प्रोफाईलला कुठं काय प्रॉब्लेम आहे. हा व्हिडिओ डिलीट केल्यानंतर दुसरा कुठला तरी क्रिएट कर, तू टाक, एका व्हिडिओ काय फरक पडणार. मी ऐकलं त्यांचं आणि डिलीट केलं. असे 1-2 किस्से आहेत. म्हणजे काहीच, आता गणपतीत पण मी रिसेंट एक व्हिडिओ केला होता, मंडळांचाच होता तो. कुठल्या तरी लोकांना, कुठल्या तरी गटातल्या लोकांना नाही आवडला, त्यांचे पण मला फोन सोडले, डिलीट कर. आणि मला पण नाही आवडत की त्यांनी पण समजून घ्यायला पाहिजे, बाबा काय हे व्हायला माध्यम आहे, यांनी खरंच तुम्हाला काय होणार आहे का? पण आम्हाला पण तेवढं कळतंय ना, कुठलीही गोष्ट आम्ही करताना आहे ना, त्याचा नीट अभ्यास करतो की आपण हा डायलॉग बोलतोय का. पण मी एकटा नाही ना, माझ्यासोबत 4 ते 5 लोक काम करत असतात, प्रत्येकाचं टॅलेंट वेगळं आहे. मी जरी आता चुकीचं काहीतरी बोलत असेल तर दुसरा लगेच म्हणतो, अरे
हे काहीतरी गडबड आहे, ही घेऊ नको, याच्यामुळे आपल्याला अशी प्रॉब्लेम होऊ शकतं. नाही, कुठली स्क्रिप्ट निवडताना, लिहिताना तो विचार पाहिला तो आपल्यामुळे कुणाला धोका नको, कुणाला त्रास नको. बरोबर. आणि ते तसं करूनच आम्ही व्हिडिओ शूट करतो आणि पोस्ट करतो. पोस्ट केल्यानंतर एक वेगळा गट असतो. ते गटांना वाटतं हे आम्हालाच बोललेत. त्यांना वाटतं जगात आम्हीच आहे सगळे, आम्हीच आहे. म्हणजे आमच्यासाठीच बनवलंय. अरे पण इथं तुम्ही 4-5 जण सोडल्यानंतर इथं लाखो लोक आहेत, खूप लोक आहेत. 5-5, 50-50 लाख लोक पाहतात. 5 मिलियन व्ह्यूज जातो आणि त्यांना त्रास होत नाही. तुला काय होतं? तू एंटरटेनमेंट म्हणून घे ना बाबा. तेच ना, घरच्यांबद्दल बोललेस, याबद्दल बोललो, तू पर्सनल नको ना घेऊ. एंटरटेनमेंट पर्पज म्हणून केलेली गोष्ट आहे ना, तुम्ही त्याचं एंटरटेनमेंट ॲज एंटरटेनमेंट घेतलं पाहिजे. ओके. सो तर मग जेव्हा आता इंस्टाग्रामवरून जेव्हा नाही का इन्कम चालू झालं, मग आता हाच प्रश्न की काय किती असत? सगळ्यांचा तो प्रश्न असतो. हा, नाही तो हायच आहे. नाही तुम्ही एक फक्त नाही का वस्तूमध्ये सांगितलं त्याच्या नाही नाही, मी असं आकडा नाही सांगत. नाही आकडा नाही अंदाज. पण एखादा IT चा मॅनेजर जे काही त्याला मंथली जे पेमेंट येत असेल तसं ते कमवतो. कधी कधी कमी पण होतं, कधी कधी IT चा HR जो कमवतो का तेवढे पण होते. ते फ्लक्च्युएट होत राहतं, पण सेम नसतं. हा, कधी कधी ब्रँड येतात, कधी कधी काय होतं, त्याच्यामुळे ते खालीवर होतं. ओके, ठीक आहे. तर मग तुमच्याबद्दल एक स्कॅम झाला होता, तो तर सांगा ना काय प्रकार होता? स्कॅम मी या क्षेत्रात यायच्या अगोदर झाला होता. आधी मला क्षेत्रच नव्हतं माहित. मी 10वीला होतो आणि मी पेपरला वाचलं की सिनेमात काम करण्यासाठी कलाकारांची गरज आहे. तर मी फोन लावला, घरच्यांना घेऊन गेलो त्यांच्या ऑफिसला. ऑफिस असं छोटंसं छान होतं. तर डिरेक्टर असं मॅडम वगैरे सगळ्या गोष्टी होत्या आणि नवीन त्यांनी झाडावर चढवलं. तू म्हणजे तुझी जिंदगीच आमच्याकडे. तू उद्याचा स्टार आहेस आणि तू म्हणजे हिरो झालाय. तू इथं आलाय म्हणजे तू हिरोच झालाय. तर तुला काही थोडेफार पैसे द्यावे लागतील. पैसे किती? तर ₹5,000 मागितले. परिस्थिती एवढी आमची नाजूक होती. 5,000 द्यायची कसे याला? वरनं त्यांनी असं सांगितलं, तुम्हाला शॉपिंग करावं लागेल, छान-छान कपडे घेऊन यावं लागेल. कारण आपण तिथं 8 ते 10 दिवस राहणार आहे. आणि आई सगळं काम करायची. आई धुणं भांड्याची कामं करायची. मी लहान होतो. पण आईचं काय? याचं स्वप्न पूर्ण होणं म्हणजे याला आवड आहे, तर याला जे पाहिजे ते उभं करू याच्यासाठी. असं ते घरच्यांचं सगळं. मी डायरेक्ट गेलो शूटिंगला. 8-10 दिवस आमचं शूटिंग चाललं. इकडं आईने, वडिलांनी कसे पैसे जमा केले त्या दोघांनाच माहीत. इकडे शूटिंग सुरू झालं. गब्बर सिंगचा एक सीन होता शोलेमधला. तो सेम केला आम्ही मराठीमध्ये केला. डोंगरगणला शूटिंग होतं. डोंगरगण सेम मराठीमध्ये केला. असं रोज चालायचं शूटिंग. सकाळी नाश्ता, दुपारी जेवण, संध्याकाळी जेवण, हसी मजाकमध्ये चालायचं. एक 8-10 दिवस शूटिंग झालं. शूटिंग झाल्यानंतर ते बोलले की आपलं आता 70% काम झालंय. तुम्ही सगळेजण घरी जाऊन आराम करा. तुम्हाला आम्ही फोन करतो. फोन केल्यानंतर या तुम्ही सगळे. ठीक आहे, सगळे खुश. पण ह्या सगळ्या वातावरणात आहे ना मला एक घाण सवय. पुढचा माणूस कुठपर्यंत आहे, तो काय करतो, मी ऑब्झर्वेशन करतो. खरंच हे होतंय का? किंवा एवढा मोठा सिनेमा गाजलाय, त्याचं आपण म्हणजे मराठीत का करतोय हे सगळं? बरोबर. म्हणजे फिल्म पण नाही शूट करत पूर्ण, म्हणजे ती सीन आपण एक सीन करतोय आणि का चाललंय हे? तिथं काही गोष्टी व्हायच्या मुलींबाबतीत, जरा चुकीच्या गोष्टी व्हायच्या. ते कसं मला पटत नव्हतं पहिल्यापासून. आणि माझ्यासारखे 1-2 पोरं होती. आमची चर्चा होती, "अरे आपण फसलोय का? आपण चुकलोय का? काय आहे, काय नाही?" तुम्हाला सांगतो 8-10 दिवस झाले. शूटिंग झालं. त्या लोकांनी सांगितलं, "झालंय आता तुमचं. घरी जा." घरी गेल्यानंतर बरोबर आम्ही 5 ते 6 दिवसांनी त्यांना फोन केले. फोन त्याचे बंद लागले. मी खरं ठरवलं. म्हणलं आपल्यासोबत काहीतरी चुकीचं आहे. ते चुकीचं झालंय. पण बंद लागल्यानंतर काय झालं, सगळ्यांमध्ये बोबाटा झाला. म्हणजे जे कोणी आम्ही कलाकार लोक होतो, की फोन बंद याचा अर्थ आपण फसवलंय. मग आपण पोलीस केस करायची का? तर त्यांनी असं आम्हाला सांगितलं होतं, तुम्ही पोलीस केस हे काही गोष्टी करू नाही शकत का? कारण तुम्हाला तुमच्याकडे अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचं कार्ड नाही. जे कार्ड फक्त आमच्याकडेच भेटतं. 40,000 ते 50,000 रुपये त्याची किंमत आहे. हे जेव्हा जो माणूस त्यांच्याकडे सुरुवातीला जातो ना, तेव्हा हे त्यांना सांगतात, की असं-असं कार्ड असतं. हे कार्ड तुम्ही घेतल्यानंतर भविष्यात तुम्हाला कुणीही डिरेक्टर, कुठलाही प्रोड्युसर जर तुम्हाला चुना लावला, फसवलं, तर हे कार्डच्या मार्फत तुम्हाला त्यांच्यावर रीतसर कारवाई म्हणजे करता येईल. तर हे सगळ्यांना सांगितल्यानंतर कशाला कोण ऐकते? हे खरं आहे पण कोण जे कार्डचा विषय हां. म्हणजे फारच कार्ड गेल्याशिवाय तुम्ही निर्मात्यावर नाही.
ती काय आहे, त्याचं काम असं आहे, कार्ड जे आहे चित्रपट महामंडळाचं काम आहे. उद्या मी एका सिनेमात काम करतोय आणि आमचं काहीतरी माझं काहीतरी पॅकेज ठरलं असेल, समजा 2 लाख रुपये माझं पॅकेज ठरलं, तर तो माणूस पैसेच नाही देत मला. मला 50,000 रुपये दिलेत, तर मी काय करायचं? यांची युनियन आहे यांची. इथं आपण कारवाई करू शकतो. हा माणूस मला त्रास देतोय. महामंडळ काय करतं, तिकडं त्यांना मग घोड्या बसवतं. आपले हसत हसत आपल्याकडे पैसे पैसे मिळतात. एवढं सोपं काय. पैसे मिळतात. पण मग ते पुढे झालं नाही तुमच्याकडून कार्ड. ते काय झालं, ते कार्डचा विषय त्यांनी अगोदर सांगितलेला. हे आम्ही सगळे गडबडलो. आता काय करायचं, आता काय? मग सगळे म्हणजे काय नाही 30-40 हजार रुपये दिले. ज्याचे जास्त पैसे त्याचा चांगला रोल. रोल चांगला. जो 1 लाख रुपये देईन तो लीड हिरो. त्या 2010-11 साली 1 लाख म्हणजे किती मी त्यावेळेस 5,000 दिले, म्हणजे आत्ताचे 30-35 असतीचा हिरो आला. दोन चालू. बापरे! म्हणजे हे इंडस्ट्रीमध्ये स्कॅम्स होतात. त्याच्यातून जपून राहा सगळ्यांनीच आता. सगळ्यांनी, म्हणजे ते आता सुद्धा चालू आहे. आत्ताच पण चालू आहे. खूप जण आहेत. आज मुंबईत गोरेगाव सारख्या, अंधेरी सारख्या भागात येतात, एवढ्या मोठ्या सिटीमध्ये, की त्यांनी आहे ना त्यांचे छोटे छोटे ऑफिस केलेले. मी नाटक करत असताना सुद्धा पण गेलो होतो. 2017 साली गेलो होतो. मग मला एका सिरियलसाठी बोलवलं होतं, की तू ये, तुझं सिरियलमध्ये हे झालंय, सिलेक्ट झालंय. मी गेलो. छोटे छोटे ऑफिस होते त्यांचे छान, आणि मला बोलले की तुला आत्ता आहे ना 40,000 रुपये द्यावं लागतील, ते आमच्या फी आहे. या 40,000 मध्ये तुला काय होणार, जे कुठल्या सिरियल असणार आहे ना, यात तुला आम्ही डायरेक्ट प्रेझेंट करू, डायरेक्ट तू काम करशील. तर मी म्हणलं मग एक काम करा, 40,000 माझ्याकडे, म्हणजे आत्ता काय होणार नाही, मला सिरियल येऊ द्या, मी अख्खा पगारच तुम्हाला देतो. मग ते गडबडले, अरे ह्यो जरा चतुर दिसतोय. एक तर माझ्यासोबत अगोदर झालं होतं, त्यात मी नाटक सगळं हे नाटकात फिरतोय, मी सावरगेला जातोय, मी दुनिया बघितलेली. मला कळलं आता यांचं काहीतरी असं का नाही. पण तिथं माझ्या जागेवर जर कुणी जर दुसरा जसले आता असेल, तर एका नवीन उभारत्या नटाचा अंतच आहे ना. बरोबर, त्याला भरारी घ्यायची, पण तो तिथंच थांबतोय. हे लोक असे स्कॅम करतात, पैसे घेतात. तो बिचारा कुठंतरी काम करत असेल, कुठेही काम करून तो जर 40-50 हजार रुपये यांना देऊन त्याचं स्वप्न पूर्ण करायचं असेल, तर त्याचं ते डायरेक्ट डिस्क्यावर पूर्ण तुटतं ना मग. काहीच नाही राहिलं. लय अवघड आहे. आणि मग घरून पण सपोर्ट राहत नाही. घरचे पण विचार करतात की अरे स्कॅम झालं. एक तर इंडस्ट्रीला असेच पाहतात, की बाबा कशाला जातो तिकडं, किंवा कशाला जाते तिकडं, हे असंच आहे तसं नाही. हे आपल्याच लोकांनी केले, बरोबर. आपणच नावं ठेवतो. ओके. सो तर मग तुमच्या ग्रुपबद्दल सांगा ना, म्हणजे ऋषीबद्दल, सनीबद्दल, किंवा हा, तुमचा ग्रुप कसा आहे त्याच्यावर सांगा. आम्ही सगळे नाटकातलेच पोरं आहे. आम्ही सगळे सोबत नाटकातच वाढलं. ते मी काही वर्षांनी त्यांना सिनियर आहे, जरा 3-4-5 वर्षांनी सिनियर आहे. मी सगळे चांगले राहतो, चांगले काम करतो, एकमेकांना मदत करतो. कुणाला जर आमच्या ग्रुपमध्ये कुणाला जर सुचलं, तर आम्ही सगळे डेव्हलप करायला पण मदत करतो. जिथं कमी नसेल तिथं आम्ही असतो, आणि हसत खेळत सगळं चालू आहे सगळं. आज सगळ्यांचे पण चॅनल उभं आहे, सगळे एकमेकांना सपोर्ट करतात. आज सगळे एका लाखाच्या पुढंच आहे. आणि महाराष्ट्रात कुठेही जरी आम्ही गेलो ना, तर आमचे 3-4 जणांचे नावं हमखास घेतातच. आणि ती जोडगोळी म्हणून धरलं. बरोबर. तर मग सोशल मीडियावर जेव्हा फेमस झाले, तेव्हा मग जुने मित्र सुटले का अजून आहेत बरोबर कॉलेजचे म्हणून? जुने 11वी-12वी झाल्यानंतर मित्रांमध्ये जास्त नव्हतं, पूर्णपणे नाटक. दिवस रात्र तेच असायचं. 8-8, 9-9 घंटे मी कामच करायचो नाटक. त्याच्यामुळे मित्रांचा संबंधच नाही. पण जे कोणी नाटकात कामं करत होते ते मित्र नाही राहिले सोबत आता. त्यांनी वेगवेगळे त्यांचे एक क्षेत्र निवडले, त्यांचे कामं करतात. मी हे चालू मध्ये आता हे इथं मी जे काही काम करतोय ना, ते माझी प्रॅक्टिसच आहे. आज मी कॅमेरासमोर काम करतो, कॅमेराच येतो. रील्स जरी 1 मिनिटाची असली, पण मी कॅरेक्टर मी प्रेझेंट करतोय, आणि हा महाराष्ट्र मला पाहतोय. कामच आहे ते माझं. एक कॅरेक्टर आहे, म्हणजे कसं लिपसिंग करणं ही गोष्ट वेगळी आली, आणि कॅरेक्टर आहे उभं करणं ही गोष्ट वेगळी आली. बिचकुली आम्हाला आमचा वाटतो डायरेक्ट खरा. ते पण ते नाही का, ती एक वेगळी गोष्ट झाली. बरोबर. तर मग आता एक फनी मोमेंट सांगा ना एखादा, नाही का, की तुमचा फॅन मोमेंट असेल एखादा फनी फॅन मोमेंट तशी लय बरं का. एखादा आठवतंय? किंवा नाही का फॅन्स कोणी एखादी रिक्वेस्ट झाली, फार विचित्र रिक्वेस्ट झालेली असं काही, किंवा झालेले ना, एखादा एक्झाम्पल? आता रिसेंट झाली होती. एका हॉटेलला गेलो होतो आम्ही, सगळे मित्र-मैत्रिणी होतो, आणि मला वाटतं कुठून तरी फिरायला चाललो होतो. तर त्या तोंडाला, आता मला ओळखतात म्हणून मी तोंडाला मास्क माझा मोठा मास्क लावलेला होता. तो रिसेप्शनला बसला होता. तिने असं पाहिलं, काढावं लागेल असं केल्यानंतर म्हणलं, अरे ओळखलं. जरा विषय झालाय. ओळखलं. काढलं मी.
अगं महाराष्ट्र ओळखीचं पकडला असं म्हणायला लागलं, पोरं सगळे हसायला लागले. थकलेलो आम्ही, आता आराम करायचा आहे, फिरायला गेलो होतो सगळे थकलेलो, आता काय मला आलं ना माहिती, डायरेक्ट ते सगळं सोडून आला. तर आत्ता पावतो तुम्हाला काय प्यायचं सर म्हटलं, तुम्ही म्हटलं थकून आले, आराम करू द्या. काय ऐकतच नव्हता, सगळा खर्च माझा, सगळे त्यांचे काम करणारे सगळे लोक त्याच्याकडे पाहायला लागले. हा म्हणजे त्यांनी त्याचं लिमिट क्रॉस केलं. मी तर म्हणतो, तो ज्या हॉटेलमध्ये काम करत होता त्याचा मालक सुद्धा पाहत असेल की बाबा काय झालं. मला आत्ताही वाटतं की तो आता त्या हॉटेलमध्ये कामच नसेल करत, त्याला त्याच्या मालकाने काढला असेल, कारण हा डायरेक्ट अंगावर आला. तुमचं राहणं खाणं पिणं सगळं मी करतो, आता तुम्हाला माझ्या संग जेवावं लागेल, ज्यांना सगळ्यांना जाऊ द्या रे, पैसे घेऊ नका, असं तो तमाशाच करायला लागला. पण त्याचा आनंदच वेगळा होता. म्हणजे रोज लोक प्रत्येकाला वाटतं की लोकांनी माझ्याशी बोलावं, भेटावं, सेल्फी काढावं, हे प्रत्येकाचं आहेच. पण हे मला लयच जड गेलं, इतकं जड गेलं, तो अंगावरच आला, लय त्रास झाला मला. आणि ते त्याच्यानंतर काय पुढचे 2-3 दिवस मित्र माझे मला त्रास द्यायला लागले, तेच भेटायला पाहिजे तुला, खोटं बिटं ते सगळं बंद आहे. बबनचं एकदम रिअल एक्झाम्पल. बबन, हा बबन होता, पण हा बबन याच्यात होता, म्हणजे त्याचे कॉस्ट्युमच वेगळे होते, त्याचा लुक बिक सगळं वेगळा होता. ओके, तर मग फ्युचरमध्ये जर फिल्ममध्ये कोणत्या जॉनरमध्ये काम काही संधी मिळेल तर आवडेल? ॲक्शन, कॉमेडी, थ्रिलर, रोमान्स? कॉमेडी तर तुम्ही बेसली करताय, तर नाही, माझी एक इच्छा आहे, म्हणजे मी जेव्हा नाटकात काम करायचो ना, मी सगळे जॉनर केलेले, म्हणजे मी काय म्हणत सिरियस पण रोल केलेत. आता इथं तुमच्या समोर प्रेझेंट असं होते की मला माहिती आहे आता सगळ्यांच्या आयुष्यात टेन्शन आहे, सगळ्या गोष्टी, माणूस 8-8 घंटे 9-9 घंटे काम करतो, त्याचं बॉसचं टेन्शन, कुणाचं काय. इथे एक कॉमेडी म्हणून मी निवडलं आणि मी ते काम करतोय. पण मी जेव्हा नाटकात काम करायचो ना, तर व्हर्सटाईल ॲक्टर म्हणून मी फेमस होतो, बरेच कॅरेक्टर करायचो. आणि मला संधी जर मिळाली भविष्यात सिनेमात, तर मी विलन मध्ये, विलन काय लावले? म्हणजे संपला विषय. मी एका सिनेमात विलनचं काम पण केलंय. कोणते? घाऱ्या म्हणून सिनेमाचं नाव आहे, घाऱ्या. ते काय ह्या वर्षी आलाय ते ह्या वर्षी जर येत असेल तर खरंच चांगलं आहे, कारण ते बरेच वर्ष झाले काम चालू आहे, अजून होत नाही. तर विलनचं काम एवढं केलं. झालंय, नाही त्याला ते, त्याच्यात वेगळा दिसतोय. आणि ते ना आता पाहून कळतं माणसाच्या की हम्म. हा वर्सटाईल आहे की नाही. एक नॉर्मल कॉमेडी व्यक्ती नाही का, किंवा एक ऑलराऊंडर लक्ष देतं पटकन. बरोबर आहे. ओके, सो तर मग जर सोशल मीडिया, नाटक, फिल्म काही नसतं तर आत्ता विराज कुठं असतं? तुम्ही लय आज गेले. विराज कुठंतरी काहीतरी काम करत असता, तर 2-3 गोष्टी, एक कुठंतरी कंपनीत असता, किंवा स्वतःचं काहीतरी उभं केलं असतं, छोटासा बिझनेस. माझी आई फळं विकायची, भाजी विकायची, तिला मी मदत करायचो, तेच मी कुठंतरी वाढवलं असतं पुढे भविष्यात. जसे जसे माझ्याकडे पैसे, मी हेच काही नसतं तर पैसे जमा करून छोटंसं एक स्टॉल, छोटीशी तबेरी निसान काहीतरी टाकलं असतं आणि तेच वाढवलं असतं. ते फळांचं किंवा भाजीचं काहीतरी मी सुरू केलं असतं, छान असतं. वा, सो आपले सगळे प्रश्न संपले. तर मला फक्त एक ना एक सल्ला द्या आता, आपली ना यंग जनरेशन आहे ज्याला सोशल मीडियामध्ये यायचं आहे. मग आता माझा एक प्रश्न आहे नाही का, की सोशल मीडिया थ्रू जर का डायरेक्ट फिल्म किंवा नाटक मिळालं असेल, नाटक ठीक आहे, चला एक पार्ट झाला, फिल्म किंवा सेल मिळत असेल तर ते कितपत चांगलं आहे? चांगलं आहे. कारण कसं होतं, बऱ्याच जणांचं काय म्हणणं असं नाही का, की नाटक थ्रू जात नाही का, ट्रेडिशनल वीट थ्रू जात नाही तुम्ही, तर मग ते मागेच आहे ना समोर उदाहरण. मी ऑडिशन दिले, मी नाटकात कामं केली. एका मिनिटाच्या व्हिडिओनं, 30 सेकंदाच्या व्हिडिओने एक डिरेक्टर पाहतो आणि तो आपल्याला घेतो, किती मोठी गोष्ट आहे. तो एक चान्स झालेला आहे आजकाल नाही का, म्हणजे पहिले म्हणजे तेवढे चान्सेस नव्हते. आता तुम्ही जर का व्हिडिओ टाकताय, लाँग फॉर्म, शॉर्ट फॉर्म काही असं नका, पण ते जर का एका जरी डिरेक्टरपर्यंत पोहोचलं, त्याला तुमचं काम आवडलं, तर तुमचं काम ते झालेलं आहे. बरोबर आहे. बरोबर, ते तो या सोशल मीडियाचा फायदा होऊ शकतो. तशी वाईट बाजू पण आहेत, पण आता आपण चांगली बाजूला बोलतोय. नाही, पण हे काम म्हणून पाहिलं पाहिजे. जरी रील्स करत जरी असलेत, काम हे कामच आहे ना. काम एक सुरुवातीला एक छंद म्हणून करतोय, पण आता ते काम करावं लागतं. काम करायला आणि ते काय चुकीचं पण नाही. नाही, 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 अजिबात नाही. ते पण काळाच्या याने ना ते चेंज झालंय सगळं. अगोदर सगळ्या गोष्टी होत्या, फिल्म, नाटक, या सगळ्या गोष्टी स्ट्रॉंग होत्याच. पण आता ही तिसरी बाजू अशी पण आहे की बाबा तुला असं नाही होत, तर तू इथं पण दिसतोय, तुझं माध्यमच आहे. सोशल प्रेझेन्स आहे तसं.
ओके. तर मग आपला शेवटचा प्रश्न नाही का, की काय सल्ला द्याल तुम्ही नाही का, एक नवीन मुलाला ज्याला नाटकात यायचंय किंवा सोशल मीडियामध्ये यायचंय किंवा फिल्मिंगमध्ये यायचंय, सल्ला Instaमध्ये द्यायला यायचंय? इतपत मोठा नाही बरं का. नाही हो. पण समजा कुठल्याही क्षेत्रात जरी काम करायचं झालं तर त्यांनी एक सातत्य ठेवायला पाहिजे. त्याने त्याचं स्वतःवर काम केलं पाहिजे. प्रत्येक गोष्टींचा त्याने अभ्यास केला पाहिजे. समजा रील जर करत असेल, कुठलं तरी कॅरेक्टर जर व्हायरल होतंय, त्याला नेमकं का व्हायरल होतंय? हे का होते? आणि एखादी व्हिडिओ जर टाकली ती का पळत नाही? का थांबले हे? त्याचा अभ्यास केला पाहिजे. लोकांना काय आवडतंय? लोकांना लोकांमधलं आवडतंय का? ते पाहिलं पाहिजे. आत्ता असं झालंय, आत्ताची जी पोरं आहेत सगळी, म्हणजे मी लय मोठा नाही हां, मी सांगतोय. त्यांना असं झालं की फेम, मला फेम पाहिजे. Fame पाहिजे. मला 4 लोकांनी विचारलं पाहिजे, सेल्फी घ्यायचे, हे पाहिजे, ते पाहिजे. ते काय त्या याच्यात आहे ना, त्या अ, काही करायला जातात. म्हणजे फेमसाठी हां. चुकीचे व्हिडिओ करणं किंवा व्हायरल व्हायचं म्हणून काहीतरी करणं. काहीतरी उगाच बरोबर आहे. आणि ते नाही होत. त्यांच्याच्याने नाही होत. कॉन्ट्रोव्हर्सी. हां, पण ते चुकीचं आहे. मग त्याने काय होतं, त्यांचा काळ तेवढाच राहतो. असे चालतात, चालतात, चालतात अचानक किंवा स्पाइक येतो हं. म्हणजे परत खाली. एक सातत्य ठेवलं काहीतरी एक सुरुवात केली कामाला. काहीच नाही ठेवलं मनात, की मला व्हायरल नाही व्हायचंय, हे नाही, ते नाही. मी जे काम करतोय हे लोकांना आवडलं पाहिजे. आता मी ही स्क्रिप्ट लिहिली आहे. असा-असा विषय आहे माझ्या डोक्यात. हा विषय मला घेऊन फक्त लोकांसमोर जायचं आणि प्रेझेंट व्हायचंय. लोकांना आवडलं तर मला फॉलो करतील. पण हा आधी डोक्यात ठेवतो, की आपल्याला बाई हे करायचंच आणि मिलियनच. मग त्याचे 200 केस होते. 200 सुद्धा लायक नाही होत. नाही होणार. बरोबर आहे. त्याला येतं टेन्शन. अरे बाप! आता एवढं केलंय, आता काय करायचं? कंटिन्यू काम कर. स्वतःवर, कंटेंटवर हं. आणि काम काय? काम दिसतं लोकांना. दिसतं. ओके. सो थँक यू सो मच दादा, तू आलास इथं, आम्हाला खूप जास्त तुझा वेळ दिलास आणि आज 14th फेब आहे तरी आम्ही इथं बसलो. आईला भाऊ, तुम्ही राव मुद्द्यावरून हात घातला. नाही, मी पण ऑब्व्हियसली सगळेच इथं बसलेले आता. जे आहेत सगळे आपण सगळी आपण काय? एकमेकाला आधार देऊ. आपण इथं शपथ घेऊ, की पुढच्या 14 फेब्रुवारीला आपल्या आयुष्यात कुणीतरी असायला असायला पाहिजे. पाहिजे. आणि तिने विचारलं पाहिजे, की मागच्या वर्षी कुठं होता रे 14ला? बरं. तर आपण सांगायचं, आपण कामच करीत होतो. आता काय माहिती दिसणार नाही मी तर किती 8 जण 8 कॅन्डिडेट बसलेले आहेत. बाकी आहे आता कमेंट बॉक्समध्ये. ओके. सो थँक्यू सो मच. आणि आमच्याकडे छोटीशी आठवण मिळते तुमच्याकरता प्लीज. मोकळा कप आहे का? प्लीज मोकळाचे. थँक्यू सो अरे मच. वा, खतरनाक हा विषय. खुश केलं मला तुम्ही. थँक्यू सो मच. म्हणजे आज खूप मजा आली. आणि कसा विषय आहे ना? वा वा, धन्यवाद. मला पण छान वाटलं. आणि मित्रांनो, हा एपिसोड येईल लवकरच. एपिसोड कसा वाटलाय सांगा, कमेंट करा. आणि काय चुकत असेल तर मित्राला पण सांगा, मला पण सांगा. मी आणखीन काय करायला पाहिजे ते पण सांगा. आणि काय करायला पाहिजे सांगा सगळ्यांनी. आणि चॅनेलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ व्हायरल करा. थँक्यू. थँक्यू सो मच. थँक्यू. सो दॅट्स इट फॉर टुडे गाईज. जर तुमची स्टोरी, तुमची गोष्ट इतरांना इन्स्पिरेशन दिली अशी असेल, किंवा तुमचा कोणता स्टार्टअप असेल, किंवा तुम्हाला कोणत्या विषयाचं सखोल ज्ञान असेल, तर मला या नंबरवर व्हॉट्सअप करू शकता किंवा कॉल करू शकता किंवा या ईमेलवर मेल करू शकता. आणि जर तुम्हाला पॉडकास्ट आवडलं असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका. कारण का मी नेहमी म्हणतो की द बेस्ट इज येट टू कम. आणि तुमचे विचार मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि हा व्हिडिओ तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये नक्की शेअर करा. तर भेटूया एका नवीन एपिसोडमध्ये एका नवीन गेस्ट सोबत. तोपर्यंत सी हॅव गुड अँड बाय.